जय जिजाऊ बांधवांनो, शेताच्या बांधावरती बसून आता कुठलंच काम होत नाही. शेतमालकाला स्वतः शेतात राबावं लागतंय. रोजकरीसुद्धा भेटत नाही आहेत आणि शेती करणं आता सोपं राहिलं नाही. पण शेती व्यवस्थित मन लावून जर केली तर शेतीत इतका आनंदही कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही आहे. आणि शेतीत काम करावं लागतं. काम केल्यानंतर 2 घास जास्तही आपण घरी गेल्यानंतर जेवतो. आणि शेती म्हटलं की आता बांधावर बसून नाही तर शेतात राबावं लागतं. विहीर बांधून बघावी म्हणतात. नक्कीच बघताय की हे माझं पूर्ण आत्ता हे म्हणजे खडक टाकतच राहतोय मी. या बाजूनं सुद्धा आता हे तुम्हाला दिसतंय ते खडक टाकलेलं आहे मी. आणि हे इथून खडक उचलायचं आणि तिथे नेऊन संपूर्ण टाकायचं. ही विहीर प्रचंड बेजारीची गोष्ट आहे. विहीर करणं सोपं नाही आहे. पूर्वीची माणसं उगाच म्हणत नव्हती की विहीर खांदून बघा, घर बांधून बघा आणि लेकीचं लग्न करून बघा. ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये जेवढा शीन येतो तेवढंच म्हणजे विहीर बांधताना सुद्धा येतोच. आणि विहीर बांधत असताना एक महत्त्वाचा संदेश, मे महिन्यामध्ये कुणीही विहीर बांधायला घेऊ नये. मेच्या 15-16 तारखेला. कारण आपण विचार करतो की आता 15-20 दिवस आहेत आपल्याला विहीर पूर्ण होईल. पण विहीर पूर्णच होत नाही. कारण इकडे मटेरियल येत नाही, तिकडे पाणी साचलेलं आहे, तिकडे JCB येत नाही. ह्या सगळ्या घटना होतात. म्हणून प्रचंड वेदनासुद्धा आपल्याला विहीर खणताना होत असतात. त्यामुळे सांगतोय की